नमस्कार. उद्या दोन मैदान होणार आहेत. एक पुणे जिल्ह्यामध्ये खळद या ठिकाणी होणारं मैदान आणि दुसरं मैदान तिथं मैदान जे आहे ते एक आदत एक बैल आहे. आणि दुसरं मैदान जे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पळशी स्टेशन या ठिकाणी एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान होणार आहे. आणि नक्कीच महाराष्ट्राचा जो लाडका बैल आहे बकासूर तो मैदानामध्ये आज येणार होता, परंतु आज का नाही आला. नक्कीच ते नियोजन जे आहे ते व्यवस्थित झालं. रात्री मोहिल शेट्टी यांनी रात्रीच सांगितलेलं होतं की बकासूर येतोय उद्या, परंतु काही कारणास्तव अपडेट मिळाले की बकासूर येणार नाही आहे. परंतु असो, उद्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर उद्या पळताना दिसेल आपल्याला. परंतु कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आपल्याला बकासूर? आपल्याला बकासूर जो आहे तो पळशी स्टेशन या ठिकाणी पळताना दिसणार आहे. संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि नक्कीच त्या बैलाला माणसं कुठून कुठून बैल बघण्यासाठी येतात. नक्कीच उद्या पळशी स्टेशनला बकासूर पळतोय आपला. आणि बकासूरचा पैरा कोण असेल याच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. बकासूरचा पैऱ्याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. अगदी मोहिल शेट तुम्हाला यांनासुद्धा माहीत नसतो. ज्यावेळेस बैल खाली पळायला जातो त्यावेळेस समजतं की बकासूरचा पैरा तोच आहे. फक्त एक अंदाज लावू शकतो कोणी, मग कितीही टॉपचा कितीही मोठा एक विश्लेषक म्हणूया आपण या बैलगाडा क्षेत्रातला असो, बकासूरचा पैरा सहजासहजी तर काय कळत नाही. आणि नक्कीच उद्या एक अंदाज व्यक्त करूया की बकासूरचा पैरा हा असू शकतो. नक्कीच बकासूरचा पैरा एक महाराष्ट्राचा लाडका बैल कंदूरचा राजा एक दुसामधला बैल आहे. कारण की दुशाचं मैदान हे होतं उद्या आणि आदत सबसुद्धा होतं तेच मैदान. आदत दुसा असं मैदान आहे. नक्कीच ते अंदाज एक लावतोय मी. मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा महाराज जो बकासूरसोबत जो पहिला पळाला होता महाराज नावाचा, त्याच्यासोबत कंदूरचा राजानं गुलाल घेतला होता. नक्कीच उद्याच्या मैदानासाठी सुद्धा कंदूरचा राजा एखाद्या वेळेस बकासूरचा पैरा असू शकतो असं वाटतंय. अंदाज लावू शकतोय. कारण की बकासूरच्या पैऱ्याचा अंदाज फक्त लावू शकता, कुणी फिक्स म्हणू शकत नाही हाच पैरा आहे म्हणून. सगळ्यांना सांगतोय कुणाचंच काय खरं नसतं, फक्त एक अंदाज लावला जातो बकासूरच्या एकमेव पैऱ्याचा. आणि पुशेगावचा सगळ्यांचं चालली चर्चा, चिक्या वेगळाच पैरा आहे बकासूरचा. परंतु असो, उद्या तवाचं तवा बघू. परंतु उद्याचं जे मैदान आहे ते कंदूरचा राजासुद्धा असू शकतो बकासूरसोबत. जर तो नाही पळाला तर कोण असेल बकासूरचा पैरा? दुसरा एक पैरा नाव समोर येते, आगा शिवनगरकरांचा आदतमधला जो वडकी मैदानामध्ये 2 नंबरमध्ये ती जोडी उतारलेली होती, सचिनसोबत जो पळाला होता लक्षा नावाचा बैल आदतमधला, तो सुद्धा नाव चर्चेमध्ये चालू आहे. आपल्या खबऱ्यांच्याकडून नाव पुढे येतं आहे त्या बकासूरच्या पैऱ्यासोबत. कारण की हे वासरू त्या बकासूरसोबत कसं पळू शकेल? कारण की हिंद केसरी वासरू आहे, ते का चेष्टा नाही आहे हिंद केसरी बैलासोबत पळणं. आणि नक्कीच बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, बकासूरसोबत बैल पळणं म्हणजे एक नशीबच म्हणावं लागेल. आणि नक्कीच ते सुद्धा नाव समोर येतं आहे. आगा शिवनगरकरांच्या लक्षासोबत बकासूरचं नाव जोडलं जातं आहे. परंतु बघूया, तर ते सुद्धा वासूर जर पळालं बकासूरसोबत तर 100% उद्यासुद्धा गुलाल असेल. की एक सांगितलं तुम्हाला कंदूरचा राजा हा एक लक्षा नावाचा आगा शिवनगरकरांचा, आणि एक नाव समोर सतत येते. अजून तो पैरा आजपर्यंत बकासूरसोबत काही झालेला नाही आहे, परंतु नक्कीच नावाची चर्चा ही सतत होते. या कोण नक्की? जो पुष्पराज जो आत्ता सगळ्या महाराष्ट्राला ज्यानं वेड लावले, मथुरसोबत जो बैल पळाला, त्या मालकाने सांगितलं आहे आमचं एक नशीब, आम्हाला एक आमच्या बैलाची इच्छा, आमची इच्छा की बकासूरसोबत आम्हाला पळायचे. आणि नक्कीच उद्याचं नियोजन असेल. कारण की उद्याचं मैदान मला वाटतं उद्याचं मैदान जर झालं की बैलं थोडीशी थांबतील. कारण की पुसेगावचं मैदान होतं, हिंद केसरीचं मैदान होतं. कारण की ते बैलं आरामावरती असतील. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पुसेगावचं असं मानाचं मैदान आहे. त्या मानाच्या मैदानामध्ये जो बैल हिंद केसरीमध्ये फायनलच्या गुलाल घेतो तो कायम गुलालामध्येच असतो. नक्कीच बघूया उद्याच काय होतंय. नक्कीच हे 3 पैरे मी तुम्हाला सुचवलेत, कंदूरचा राजा, आगा शिवनगरकरांचा लक्षा आणि पुष्पराज. बघूया आता उद्याच काय करेल बकासूर, काय समजेल. आपण बकासूर 100% येतोय उद्या. आणि नक्कीच ती फाटी त्याच्यासाठी खूप लकी आहे. बुलढाणा एक्सप्रेस बाब्या
याचा विजय तिथं जो रखला होता बक्कासूरनं आपल्या, आणि त्या सासवडकरांच्या बाद काय त्या बैलाचं नाव आहे मला पण बलमा सासवडचा बलमा, या दोघांनी मी तिथं मैदानामध्ये उपलब्ध होतो. विठ्ठल नाना होते, गाडी पब्लिकनं लागली होती आणि नक्कीच त्या मैदानात गुलाल घेतला होता. नक्कीच उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बक्कासूरला. धन्यवाद.